हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्राफ्टी कन्या चॅनल। तर आज आपण एक बेबी फ्रॉक शिवणार आहोत एका वर्षाच्या मुलीसाठी। तर मी इथे आज खणाचं ड्रेस शिवणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे अस्तर घेतले। सगळ्यात पहिल्यांदा हे डबल फोल्ड करून घ्यायचं। आधी वरची बॉडी आपल्याला कट करायची आहे। ते 24 छाती आणि 25 उंची एवढं फ्रॉक शिवणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा मी 10 इंचावर इथे मार्किंग करते, म्हणजे कमरेपर्यंतची जी बॉडी आहे ती 9 इंचाची आहे, 1 इंच एक्स्ट्रा। इथे शोल्डरचं मेजरमेंट घेते। शोल्डर मी 4.5 इंच टाकला आहे आणि जी मुंडा खोली आहे ती 5 इंच घेणार आहे। स्लीवलेस ड्रेस आहे हा, याला स्लीव्ज अटॅच नाही करणार। घडी घ्यायची आहे 6 आणि 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आणि सेम खालीपर्यंत ड्रॉ करायचं। इथे याला मुंडाचा आकार देऊन घ्यायचा आहे, एकच देणार आहे कारण स्लीवलेस आहे। आता याचं कटिंग करते। कंबर असणार आहे ती 22 इंच असणार आहे आणि छाती 24। हे आता कटिंग झालंय। आता हा ओपन करते आणि बॅक आणि फ्रंटचा नेकचं कटिंग करूया आपण। इथे घडी घालून मी फ्रंट नेक जो आहे ती गळ्याची रुंदी आहे ती मी 2 इंच घेणार आहे आणि पुढचा गळा आहे तो मी 3.5 इंच घेणार आहे। चौकोन आखून घ्यायचा आणि पुढचा गळा पाहिजे त्याची डिझाइन इथे ड्रॉ करून घ्यायची। मी आता ह्या शेप मध्ये नेक करणार आहे। याचं कटिंग करून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठचा गळा पाहिजे तो करू शकता। हा इथे फ्रंट नेक आपला तयार झालाय। तसंच आता बॅक नेक सुद्धा करून घेऊया। त्यासाठी दुसरा पार्ट घ्यायचा। आता बॅकला मी एक हुक लावणार आहे, त्यामुळे हा मी चौकोनी गळा घेणार आहे। तर गळा रुंदी तेवढीच ठेवायची 2 इंच आणि जो पुढचा मागचा गळा आहे तो 2.5 इंचाचा घेणार। पुढचा गळा आपण 3.5 घेतलाय। आता चौकोनच पाहिजे त्यामुळे जसं आहे तसंच कटिंग करून घ्यायचं। याचा हुक लावायचा आहे ते तुम्हाला नंतर दाखवते स्टिच करताना। हा आपला बॅक नेक। आता याचप्रमाणे मेन फॅब्रिक पण कटिंग करायचं आहे। तर ह्या दोन्ही शेपमध्ये मी मेन फॅब्रिक कट करून घेतलंय। हा झाला बॅक पार्ट। याचं हे अस्तर आणि मेन फॅब्रिक आणि फ्रंट पार्टचा सुद्धा अस्तर आणि मेन फॅब्रिक असं मी कटिंग करून घेतलंय। आता आपण खालचा घेर कट करूया। त्यासाठी मी इथे अस्तर घेतलंय। अस्तरला डबल फोल्ड करायचा। आता हे क्रॉस कटिंग करत नाहीये मी, स्ट्रेटच कट करते। ते असं ठेवायचं। आता आपल्याला वरची बॉडी याच्यातून मायनस करायची आहे पूर्ण उंचीतून आणि अस्तर जे असणार आहे ते 2 इंच कमी असणार आहे। इथे आपली सगळ्यात पहिल्यांदा उंची बघायची, बॉटमला उंची तिथे लावायची किती पाहिजे तेवढी आणि वरची बॉडी आहे ती मायनस करायची। जसे की मी आता 10 इंच मार्किंग केले बघा। इथे मी 10 इंचावर मार्किंग केलंय मायनस करून आणि आता कमरेचं माप टाकायचं आपल्याला किती पाहिजे ते। मी सेमच टाकते 6 आणि 1.5 इंच एक्स्ट्रा आणि हे आता क्रॉसमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तो घेर करायचा आहे तयार आणि ह्याचा आता कटिंग करायचा। क्रॉसमध्ये पण घेऊ शकता तुम्ही, घेर कसा पाहिजे तसा कटिंग करा। हे आता स्ट्रेट कट करायचं। हे आपलं घेराचं कटिंग झालंय। बॉटमला थोडासा मी गोलाकार शेप देते याच्यात। हे आपलं घेर। आता याच मापाचा आपण मेन फॅब्रिकचं कटिंग करून घेऊया। इथे दोन्ही घेर मी कट केलेले आहेत। हे अस्तरपेक्षा थोडे रुंद आहेत कारण याच्यात आपण इथे अशा प्रकारे प्लीट्स बसवणार आहोत आणि उंचीला सुद्धा 2 ते 3 इंच एक्स्ट्रा असणार आहे। हे आपलं एवढं कटिंग झालंय। आता आपल्याकडे ह्या अशा 2 पट्ट्या आहेत उरलेल्या कापडामधल्या आणि ही अशी पट्टी आहे लांब सडक।
त्याचा वापर आपण नंतर काय करणार आहोत ते सांगणारच आहे. आपलं कटिंग आता पूर्ण झालं आहे. चला तर मग आपण स्टिच करू. आता सगळ्यात पहिल्यांदा मी इथे फ्रंट पार्ट घेतला आहे. चांगल्या बाजूवर अस्तर ठेवायचं आहे, कारण आपण डायरेक्ट फिनिशिंग करणार आहोत गळ्याचं. गळपट्टी सेपरेट अटॅच नाही करणार आहोत. तर इथे चांगल्या साईडवर अस्तर ठेवायचं. पाहिजे तर पिन लावून घ्या आणि जसा नेक आहे त्याला आपण शिलाई मारून घेऊया. आता संपूर्ण गळ्याला आपण छोटे छोटे कट लावून घेणार आहोत, कारण ते आतल्या साईडने आपल्याला पलटवायचं आहे. तिथे व्यवस्थित कट मारून घ्यायचे. आता याच्यावर सेम जशी शिलाई मारली आहे त्याच्यावर अजून एक शिलाई मारून घ्यायची. आता याच्यावर आपण दाब टीप मारून घेऊया. आता हे पूर्ण आतल्या साईडने टर्न करायचं. गळ्याचं व्यवस्थित मेजरमेंट अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि याच्यावर अजून एक टीप मारून घ्यायची वरच्या साईडने, म्हणजे ते अस्तर आहे ते आपलं दिसणार नाही. आता अस्तरच्या मापात संपूर्ण आपण या भागाला शिलाई मारून घेऊया. इथे आपला फ्रंट पार्ट रेडी झाला आहे. तशाच पद्धतीने आपण बॅक पार्ट करून घेऊया. तिथे मी बॅक पार्ट घेतला आहे. बॅक पार्टच्या राईट साईडवर अस्तर ठेवायचं आहे. इथे आपण एक हुकसाठी डिझाईन करणार आहोत, जिथे हुक लावायचं आहे. तुम्ही इथे चेनसुद्धा अटॅच करू शकता. तर याच्या राईट साईडवर मी हे अस्तर ठेवलं आहे. याच्या मिडलला बरोबर छोटासा व्ही आकार
शेप देऊन घ्यायचा आहे, त्या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे. आता जिथे मार्किंग केलं आहे तशा पद्धतीने आपण शिलाई मारणार. चौकोन आणि तो व्ही दोन्ही एकत्र करून आपण स्टिच करणार. डबल शिलाई मारून घ्यायची आहे नेकवर. आणि आता कट लावून घ्यायचे. आता हे व्ही आहे तो मधनं बरोबर कट होणार आहे, जिथपर्यंत शिलाई आहे तिथपर्यंत. अशा पद्धतीने छोटे छोटे कट लावून घ्यायचे. आणि हे पूर्ण आतल्या साईडने टर्न करायचं आहे आपल्याला. आता हे व्ही शेप आहे तो व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा, किंवा एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने तुम्ही ते व्यवस्थित करू शकता. की स्टिच ओपनर आहे, कैची आहे किंवा स्क्रूड्रायव्हर असेल तर त्याने हे व्यवस्थित करून घ्यायचं. आणि याच्यावर आपल्याला आता पुन्हा शिलाई मारून घ्यायची आहे. बॅक पार्टवर शिलाई मारून झाली आहे. आता आपण याला टक्स मारून घेऊया. इथे मी मधनं फोल्ड केलंय, इथे 3 इंच लांबीवर मी इथे टक्स मारून घेणार. त्याची उंची आहे 2.5 इंच आणि 1-1 इंचाचा टक्स मारायचा आहे. इथे आपला बॅक पार्ट रेडी झालाय. फ्रंट पार्ट पण आपण करून घेतलाय. आता आपण घेराचं स्टिचिंग करूया. इथे मी घेर घेतलाय. ह्या दोघांचा आता मिड पॉइंट काढून घ्यायचा. छोटासा कट लावलाय. आता यातला एक पार्ट घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यावर मी मेन फॅब्रिक घेणार आहे. मेन फॅब्रिकचा सुद्धा मिड पॉइंट काढून घ्यायचा. याच्यावर आपल्याला चुण्या घालून घ्यायच्या आहेत. मिड पॉइंट काढल्यामुळे तुम्हाला एक अंदाज येतो की किती चुण्या बसतील आणि कशा प्रकारे घ्यायच्या आहेत. त्याच्या छोट्या छोट्या अशा 5 ते 6
चुण्या बसतील. मी जास्त फार मोठा घेर घेतला नाही आहे, कारण माझ्याकडे 1 मीटर कापड होतं. त्याच्यात जेवढे बसतील तेवढे छोटे छोटे प्लीट्स आपण इथे बसवणार आहोत. पाहिजे ते तुम्ही पिनअप करू शकता आधीच, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल, नंतर पुन्हा उसवायला नको. मी आता डायरेक्टच घेते. सुरुवातीला 2 इंच आणि एंडिंगला 2 इंच मी स्ट्रेट कापड घेतले, कारण ते आपल्या फिटिंगमध्ये जाणार आहे. आता इतकं झाल्यानंतर आता साईडने पूर्ण शिलाई मारून हे अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला फॅब्रिक. एक साईडचा घेर आपला रेडी झालाय. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा घेर तयार करून घेऊया. माझं शिकवणं आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे इथनं पुढे जे काही व्हिडिओ येत राहतील त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. आपण ऑलरेडी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा एकदा नक्की चेक करा. नेट फॅब्रिकमध्ये एक आपण फ्रॉक शिवलेला आहे, ते सुद्धा विजिट करून तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ. हे जे फ्रॉक आहे ते एका कस्टमरने सांगितले गुढीपाडवा स्पेशल म्हणून मी शिवत आहे. तुम्हाला हे कसं वाटतंय ते मला सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. याचा फायनल लुकसुद्धा खूप छान आहे, तर त्यामुळे शेवटपर्यंत पहा. इथे आपले दोन्ही घेर तयार झाले आहेत. आता फ्रंट पार्टला अजून डिझाईन करायची आहे, त्यामुळे जेवढा आपल्याकडे जे काठ उरला आहे तो मी घेतला आहे. आता हे एकमेकांवर ठेवून ह्याला जोड द्यायचा आहे. आता हे जोडून घेतल्यानंतर ह्याच्यावर दाबटीप मारायची आहे. आता या पट्टीचा वापर आपण फ्रंटचा पार्टवर डिझाईन करण्यासाठी करणार. तर मी एक घेर घेतला याच्यातला आणि ही पट्टी आहे ती आपल्याला इथे बसवायची आहे, ज्यात मी प्लीट्स घालून ती पूर्ण अटॅच करणार आहे. त्याच्या शेपमध्ये घेऊन थोडासा भाग सुरुवातीला सोडून पुढे पुढे मी प्लीट्स छोटे छोटे बसवून इथे ती फिक्स करून घेणार आहे.
इथे ही फ्रिल लावून झाली आहे बघा. ह्याच्यामुळे लुक आपला फ्रॉकचा छान येणार आहे. आता हा वरचा भाग घेतला आहे मी, त्याचा आता मिड पॉईंट काढून ते कट लावून घ्यायचा आणि हा पार्ट आहे तो असा उलटा ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला डबल स्टिच करून ते जॉईंट करायचं आहे. इथे शिलाई मारून झाली आहे. हा बघा आपला फ्रंट पार्ट असा दिसणार आहे. आता मी बॅक पार्ट पण लगेच जोडून घेते. ते दुसरा घेर घ्यायचा, त्याच्यावर हे असं ठेवायचं आहे. आता बॅक पार्ट बघा आपण टक्स मारल्यामुळे थोडासा मोठा झाला आहे, तर मी त्याच्यात सुद्धा छोटे छोटे चुना घेऊन ते ॲडजस्ट करून जेवढा कमरेचा भाग आहे त्याच्या एवढं करून घेणार आहे. सेम डायरेक्शनमध्ये आपण ते छोटेसे प्लीट्स घेणार आहे तिथे, म्हणजे आपला घेरसुद्धा वाढेल आणि कापड कट करावं लागणार नाही. तर याचं डायरेक्शन तिकडच्या साईडने ठेवायचं आहे आणि या टक्सचं डायरेक्शन इकडच्या साईडने. अशा पद्धतीने आपण ते अटॅच करून घेणार आहोत. टक्सच्या पलीकडे आल्यानंतर इथे छोटीशी पुन्हा चुणी घेणार मी आणि ते व्यवस्थित कापड त्याच्यात अटॅच करून स्टिच करणार. आता याला डबल टिप मारून रेडी करून घ्यायचा. इथे आपला बॅक पार्ट पण रेडी झाला आहे. आता आपण पाठीमागे बेल्ट तयार करणार आहे. त्याच्यामुळे मी इथे फॅब्रिक घेतलं आहे. अशा पद्धतीने लांब पट्टी उरलेली, तर ती 15 इंचाची मी आता पट्टी घेणार आहे. ते कट करते आणि याचा 2 तुकडे करून घेते. आता ओपन करून, जास्त फॅब्रिक नव्हतं त्यामुळे जेवढं उरलं आहे त्याच्यातच मी ॲडजस्ट करून इथे मी बेल्ट बनवणार आहे. बेल्टमुळे परफेक्ट फिटिंग येईल कमरेला. इथे आता एक पार्ट घ्यायचा, हे उलट्या साईडने स्टिच करणार आहे. डबल टीप मारून घेतली आणि एक साईडने त्याला बंद केलंय. आता ही जी आहे पट्टी ती आपण पलटवून घेणार आहोत. अशा पद्धतीने एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने आपण ती पलटवून घ्यायची. इथे आपले एक साईडचा बेल्ट तयार झालाय बघा. अशाच पद्धतीने मी दुसरा बेल्ट पण तयार करून घेते.
दोन्ही बेल्ट झालेत. आता ते आपण बॅक पार्टवर अटॅच करणार. तर इथे मी बॅक पार्ट घेतला आहे. जिथे आपली कमरेची शिलाई आहे तिथे हे ठेवायचं आणि इथे टीप मारून घ्यायची आहे. फिटिंग करताना आपल्या बेल्टवर लक्ष दिलं पाहिजे, व्यवस्थित ठेवायचं त्याला. हा दुसरा आहे तो दुसऱ्या बाजूने घेऊन इथे स्टिच करायचं त्याला. इथे गाठ मारून ठेवायची, नाहीतर फिटिंग करताना मध्ये येणार ते. आता आपण शोल्डर जोडणार. त्याच्यासाठी मी हा फ्रंट पार्ट घेतलाय. हे याच्यावर असं ठेवायचं. दोन्ही चांगल्या साईड आतल्या बाजूने आहेत बघा. ते इथे शोल्डर अटॅच करून घ्यायचे. शोल्डरला पण डबल स्टिच मारून आपण दोन्ही शोल्डर अटॅच करून घेऊया. इथे आपला शोल्डर जोडून झालाय बघा. आता आपण इथे मुंडा वळणाचं म्हणजे आर्म होलचं फिनिशिंग करण्यासाठी मी इथे क्रॉस पट्ट्या घेतल्यात. ते 2 क्रॉस पट्ट्या घेऊन त्यांना जोड द्यायचा. आता याला एक साईडने फोल्ड करून आपण पट्टी बनवून घेणार आहोत. जशी आपण गोट पट्टी बनवतो तशा पद्धतीने. आता चांगल्या साईडने ही इथे आपण अटॅच करून घेणार आहोत. आता याच्यावर दाबटीप मारून घ्यायची आहे. आणि आता ही पूर्ण आतल्या साईडने टर्न करून अजून एक वरच्या साईडने आपण शिलाई मारणार. इथे एक साईडचं फिनिशिंग झालंय बघा. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा फिनिशिंग करून घेऊया. हे इतकं आपलं कंप्लीट झालंय.
आता आपण फिटिंग करूया. तर फिटिंग करण्यासाठी हे उलट्या साईडने घ्यायचं आहे. हे मेजरमेंट बघायचं आपलं इक्वल आहे का. कमी जास्त असेल तर कमरेकडे ॲडजस्ट करून शिलाई मारून घ्यायची. हे बरोबर आहे. तर मी आता फिटिंग करते. तर आधी एक शिलाई मारून जॉईंट करून घेऊया पूर्ण. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. याआधीचे व्हिडिओसुद्धा नक्की चेक करा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईकसुद्धा करा आणि मला कमेंट करून सांगा हे तुम्हाला फ्रॉक कसं वाटतं. आता दोन्ही साईडने शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला जे मेजरमेंट पाहिजे त्या मेजरमेंटमध्ये आपण फिटिंग करून घेणार आहोत. ते आपली फिटिंग करून झाली. मी तुम्हाला पलटवून दाखवते हा फ्रॉक कसा दिसतोय ते. हे ते आपलं फ्रॉकचं स्टिचिंग करून झालेलं आहे. आता बॅक साईडला जिथे व्ही शेप ठेवला आहे तिथे आपल्याला एक हुक अटॅच करायचा आहे. हे आपला बॅक पार्ट झाला. आणि जिथे आर्महोलचं फिनिशिंग केलं आहे त्या पट्टीला हेमिंग केला आतून तरी चालेल. हे इथे व्यवस्थित आपला फ्रॉक तयार आहे. त्याला एक्स्ट्रा लुक येण्यासाठी म्हणून मी इथे एक बो तयार करून घेतला आहे. तो आपण फ्रंट साईडने अटॅच करणार आहोत. याला व्यवस्थित मिडलमध्ये दुमडून घेतलं आहे. आता याच्यावर अजून लुक येण्यासाठी म्हणून गोल्डनचा एक बीट इथे लावणार आहे. हे इथे आपल्याला अटॅच करायचं आहे. या सुईच्या मदतीने इथे हे फिक्स करून घ्यायचं. इथे तुम्ही एखादा व्यवस्थित छान दिसणारा पॅच वगैरे असेल तो सुद्धा अटॅच करू शकता किंवा नेकला लेस पण लावू शकता, ती पण छान दिसते. आता याला एक्स्ट्रा लुक येण्यासाठी म्हणून इथे गोल्डनचा मणी घेतला आहे, तो मी इथे लावणार आहे. म्हणजे ते अजून छान दिसेल. याच्यामुळे अजून जास्त लुक येईल त्याला. ते मी तयार करून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच पद्धतीने अजूनसुद्धा आपण बेबी फ्रॉकचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता हे कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला दाखवते याचा जो फायनल लुक आहे तो कसा दिसतोय. 1 मीटर फॅब्रिकमध्ये खूप छान असा ड्रेस झालेला आहे आणि हे अशा प्रकारे हे फ्रॉक दिसतंय. तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा फ्रॉक नक्की ट्राय करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिवत राहा, शिकत राहा. थँक्यू.